तर चला आम्ही आलो तिथे लग्नाच्या ठिकाणी. जसं की आज लग्न आहे, तर सकाळी एक लग्न झालेलं आहे, कारण की नाही सकाळी जे सप्तपदी वगैरे सगळं झालेलं आहे. आणि संध्याकाळी आता दूरदूरून जी पाहुणे येतात ना त्यांच्यासाठी फक्त अक्षदा टाकायसाठी तेवढं लग्न राहते, एकदम रिसेप्शन टाईप. तर चला आता आम्ही पोहोचलो. तर इथं जे आहे ना कार्यालयामध्ये एंट्री करायला, एंट्रीमधून एंट्री करायची. एंट्री बघून खूप छान रांगोळी वगैरे डेकोरेशन खूप भारी असं केलं होतं. तिथं सगळेजण तयार होऊ लागले, तर मी पण असे तयार झाले. चला आता तयार होऊन आले हॉलमध्ये. आणि भरपूर पाहुणे होते, पण सध्या थोडेच पाहुणे आलेले होते. सगळं कार्यालय वगैरे मोठं होतं, सोय पण खूप छान केली होती. डेकोरेशन ते पण एकदम भारी केलं होतं. मी तर जे आहे ना त्यांची व्हिडिओ शूट काढली होती, त्याचे जे व्हिडिओ आहेत ना ते चालू येतं. पाहुणे ज्यात ना भरपूर यायचे राहिले होते. जसं की 6:30चं लग्न होतं. खूप असे भारी डेकोरेशन वगैरे सगळं केलं होतं. मस्त खूप छान असं ग्रँड लग्न केलं त्यांनी. लग्नाचा टाईम झाला आहे, तर भरपूर पाहुणे जे आता सगळं होऊ लागले. आणि पुरे जे मंडप आहे ना कार्यालय पूर्ण जे आहे ना सगळं टापोटाप भरलं होतं. पाहुणे पण भरपूर आले होते. लग्न पण खूप छान असं पार पडलं. आणि ते की नाही मस्त गायक पण खूप छान लावले होते. जसं की नाही ओरिजिनल गाण्याचा आवाज जसा राहतो की नाही तसं मस्त छान गाणे म्हणू लागले. आणि त्याच्यानं की नाही सगळ्याचं मनोरंजन खूप छान असं झालं. Thank you.
भारी केलं होतं नवरीचं. तसं लग्न वगैरे लावलं इथं आणि मस्त आता जेवण केलं. जेवणाचा मेनू पण एकदम भारी खूप सुंदर होता. सगळीजण पाहुणे वगैरे आम्ही जेवायला गेलो होतो. सिस्टम पण भरपूर छान केलं होतं. व्यवस्थित बसून जेवायचं. भरपूर मेनू होता जेवणामध्ये पण, जसं की मुगाचा हलवा होता मस्त आपलं साजूक तूप टाकून. भरपूर असं साधं पण जेवण होतं. असं पक्कन बिना ऑइली जेवण होतं. तर लग्न सोहळा असा पार पडलेला.